मानवी शरीर किती चमत्कारी आहे याचा आपण कधी विचार केलाय का? लहानपणापासून जन्म झाल्यापासून आपले विविध अवयव शरीराचे विकसित होत असतात. त्या दरम्यानच्या काळामध्ये आपले पूर्वज कसे दिसत असतील याचा विचार आपण कधी केला नाही. आपल्या वडिलांचं नाव काय किंवा त्यांच्या वडिलांचं नाव काय कदाचित हे आपल्याला आठवणार नाही. पण त्यांच्यासारखं कपाळ, आपलं कपाळ आणि त्यांचं कपाळ, आपल्या पंजोबांच्या वडिलांचं नाक आणि आपलं नाक याच्यामध्ये साधर्म्य साधल्या जातं. आणि असं साधर्म्य आपलं शरीर साधतं, कारण आपलं शरीर स्मृती एकत्र करून ठेवतं, आठवण एकत्र करून ठेवतं. हे शरीर एवढं पॉवरफुल आहे, आपल्या कळत न कळत पूर्वजन्मीचं नव्हे परंतु या जन्मीचं काय काय आहे ते आपलं शरीर साठवत जातं. आपल्या पिढ्यांमध्ये जो गुणधर्म आहे तो आपल्या व्यक्तिमत्वामध्ये वसत जातो आणि आपण विकसित होत जातो या चराचरामध्ये. परंतु आपलं शरीर किती संवेदनशील असतं याचं प्रत्यय आपल्याला येतो, परंतु तो प्रत्यय अजाणतेपणानं आपण विसरतो. पण जाणतेपणानं जर विचार केला तर प्रत्येक गोष्ट शरीरामध्ये जी आपल्या पूर्वजांची होती आपल्या पिढ्यांमध्ये, त्याचा काही अंश आपल्या शरीरामध्ये आजही असतो. एवढं शरीर आपलं या ठिकाणी तादात्म्य असतं, पण आपण ते शोधताना किंवा आठवताना किंवा निरीक्षण करताना कुठेतरी चुकतो. नमस्कार.